नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी सकाळी चाललो मित्रांनो आता खालच्या प्लॉटमध्ये आणि भात लावायला. तर आज ट्रॅक्टर येत आहे, ते थोडं आमच्या घरापासून लांब पडतं, त्याच्यामुळं तिकडं जे बैल आहे ते आऊत नाही धरलं, नागर नाही धरलं आणि तिकडे ट्रॅक्टर सांगितलं आहे. तर जाऊया तिथं, आता ट्रॅक्टरने कसा चिखल होतो ते आपण पाहू. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. आता आपण जाऊया खालच्या प्लॉटात. तर चला, जाता जाता तुम्हाला नेचर दाखवतो. हे पहा, सगळीकडे भात जे आहे ते लोकांनी मस्तपैकी लावलेले आहेत. हे पहा, इकडचे कामं जे आहेत ते पूर्णपणे उरकलेले आहेत. तर जाऊया आपले त्या भागाकडे. तर तिकडे कसे कामं चाललेले आहेत ते पण तुम्हाला मी दाखवतो. आणि हे पहा, इकडचे भात जे आहेत ते पहा पूर्ण कुंड्या आहेत त्या लावलेल्या आहेत. हा पहा, इकडे लावलेले आहेत आणि इकडे पण लावलेलं आहे. हे पहा, तुम्हाला दिसत असेल चांगलं. तर जाऊ पुढे पटकन. तर चालून चालून आपण आता तलावाजवळ आलोय. तर तुम्हाला दाखवतो. हे पहा, इकडे पण भात जे आहे ते पूर्ण लावलेले आहेत. इकडच्या साईडचे पण लावलेले आहेत. तर आपण आता तलावाच्या सांडीवरून आपल्याला उतरून जावं लागेल. तर जाऊया तिकडे, तुम्हाला मी दाखवतो तलावाचं नेचर आता किती भरलेलं आहे काही ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, आता आपल्याला तलावामधून जावं लागेल. भरपूर पाणी आहे आणि तलावाची सांड आपल्याला उतरून देते की नाही ते तुम्हाला मी दाखवतो. तर चला आता उतरायला सुरुवात करू. तर हे पहा मित्रांनो, एवढी सांड आपल्याला उतरून जायचं आहे आणि पाऊस कमी आहे पण पाणी जे आहे ते जास्त आहे. तर हे पहा, इकडे तुम्हाला पाणी दिसत असेल, भरपूर पाणी आहे. तर आता देतंय की नाही आपल्याला उतरून पाहूया. तर मित्रांनो, फायनली आपण उतरलो. तुम्हाला मी वरून दाखवतो कसा नजारा होता. आणि एवढं साहित्य घेऊन आपल्याला उतरता आलं नाही आणि शूट करता आलं नाही. तर तुम्हाला मी दाखवतो सांड किती वाहते ते. हे पहा मित्रांनो, एवढी सांड वाहते, त्याच्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीने उतरता आलं नाही. वरती उतरलो त्याच्यामुळं पाणी भरपूर होतं कमरेला आणि खाली आलो त्याच्यानंतर खाली मग उतरलो. तर एवढं वाहतंय पहा, इकडं ह्या साईडला पण एवढं वाहतंय. तर मस्तपैकी उतरलो, आता काही टेन्शन नाही. तर चला आता जाऊया आपण. ट्रॅक्टर पटकन आलेला आहे, तर तिथं जाऊन आता आपलं काम चालेल. तर चला पटापट. तर मित्रांनो, इथं पाणी जे म्हणजे पाईप होता तो निसटलेला होता, त्याच्यामुळं आपण इथं जोडून दिलं. आणि त्याच्यानंतर आता तिकडं कुंडीमध्ये पाणी जे आहे ते आता पडेल. तर तुम्हाला मी दाखवतो इथं कोणता पाईप जोडला ते. हे पहा, इथं ना दगडा बिगडा दाबून दिल्या आणि हो पहा, पाईप जो आहे तो खाली वाहून नेलता. काल जास्त पाऊस वरसला होता त्याच्यामुळं. तर परत आणला आणि इथं जोडून घेतला. तर आता आपण जाऊया तिकडे, पाणी पडतं की नाही ते पाहायला. तर मित्रांनो, आता पाणी आलेलं आहे. हे पहा, भरपूर मेहनत केली, 2-1 बार गेलो त्याच्यामुळं आता थोडं आलं आहे. अजून येईल थोडं भरून थोड्या वेळाने, कारण पहिल्यांदा थोडं कमी कमी येतं त्याच्यानंतर वाढतं. तर हे पहा, एवढं आता पडतं आहे. थोड्या वेळात जास्त पाणी येईल. अजून ट्रॅक्टर पण आले नाही, थोड्या वेळात ट्रॅक्टर येईल, त्याच्यानंतर चिखल केला जाईल. तर मित्रांनो, ह्या 2 कुंड्यांमध्ये चिखल करायचा आहे. हे पहा, याच्यामध्ये पाणी आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये चिखल करायचा आहे. तर ट्रॅक्टर पण आलेला आहे, इथं आहे आणि आता येईल. तर पाहूया चिखल कसा केला जातो ते. मित्रांनो, हे पहा, मुठफण आलेत. आता थोडं पाणी कमी पडलंय, मग ते झाल्यावर चिखल झाल्यावर मग आपण लावायला सुरुवात करणार आहोत. तर हे पहा, मुठफण आलेत. पाणी कमी पडलंय हे पहा, त्याच्यामुळं थोडं टाईम आपण आता चिखल करणार आहोत ट्रॅक्टरने. तर मित्रांनो, 2 ट्रॅक्टर आहेत आणि ते पण गुंतलेले आहेत, त्याच्यामुळं आता केव्हा चिखल होतं ते सांगता येणार नाही. तर तुम्हाला मी दाखवतो, 2 ट्रॅक्टर गुंतलेले आहेत, त्याच्यानंतर ते काढून झाल्यानंतर आपल्याला आपल्या कुंडीमध्ये येऊन चिखल केला जाईल. तर जाऊन पाहूया आता तिकडे कसे ट्रॅक्टर काढले जातात ते तुम्हाला मी दाखवतो. तर इकडं ट्रॅक्टर आहेत ते आता पाहू. एक ट्रॅक्टर पहिला गुंतला, त्याला काढायला दुसरं आणलं आणि ते पण गुंतलं. आता तिसरं आणलेलं आहे, ते आता जाऊन पाहू. तर हे पहा, इकडं पाहूया आता कसे काढतात ते.
आता चिखोल थोडा झालाय. जवाय मोठ एवढा असं टाकलं. खड्डा खाली खड्डा ही तरी नांगर उचलून घेत आहो. ही कल्टी छोट्या कलाटी निघे ही नांगर रहता ना तर निघताच नाही. हो कोपरा खाल गेलाय ना याचा. तर मित्रांनो आता ट्रॅक्टर काढून झालेत आणि आता आमच्या इथं चिखल करायला ट्रॅक्टर येईल. त्याच्यानंतर चिखल झाल्यानंतर आम्ही भात बीत लावून संध्याकाळी घरी जाऊया. तर आता जाऊन जेवण करतो कारण भरपूर आता टाईम झालेला आहे, 1:30 वाजलेला आहे. तर आता जातो जेवण करतो मस्तपैकी, त्याच्यानंतर भात लावायला सुरुवात करतो. बघत काय पाणी होता कुठे गेला. जर पाय फुटला होय आहे ट्रॅक्टर काढायचा. चांगला गाव दाबला तर काय तसं ढेकळा नेला होता. तर मित्रांनो आता तिकडे दुसरी कुंडीचा चिखोल केला जातोय आणि इकडे पहा आम्ही एक कुंडी अर्धी लावत आणलेली आहे. हे पहा थोडंच राहिलंय आता. आणि तिकडे चिखल करण्याचं काम चालू आहे. हे पहा तुम्हाला जाऊन दाखवतो. हे पहा इकडे. तर मित्रांनो आता भात लावायचं झालं, एक कुंडी पूर्ण लावली आणि आता घरी जायला निघालो. संध्याकाळ झालेली आहे जास्तच. तर मस्तपैकी थोडा पाणीही आहे. तर छत्रीमध्ये दपून जायचं काम चाललं आहे. तर मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.